Hello students, today we are starting the lecture number 8 of pair of linear equations in two variables. In previous lecture we have completed exercise 3.3 and what was in 3.3? This exercise based on substitution method. Now today we have to start the exercise 3.4 which is based on the next method which is elimination method. In previous we know that we have used substitution method. And today we have to start elimination method. So we know that there are three methods, algebraic methods, three. For first one substitution, second one elimination, and third one cross multiplication. But today we have to concentrate on elimination method. What is elimination method? In that method we have to eliminate the terms. म्हणजेच काय, एलिमिनेशन मेथड मध्ये आपल्याला दोन व्हेरिएबल आहे, आपल्याला माहित आहे x प्लस y. समजा आपण लिहिलं a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 and a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. हे जर आपल्याकडे दोन इक्वेशन असतील तर ह्या दोन इक्वेशन मधून आपल्याला एका टर्मला इलिमिनेट करायचं आहे. ते म्हणजे काय, एक ते x च्या टर्मला इलिमिनेट करायचं किंवा y च्या टर्मला इलिमिनेट करायचं. जर x च्या टर्मला इलिमिनेट केलं तर आपल्याला y ची टर्म भेटेल आणि y च्या टर्म बरोबर इक्वल टू काहीतरी भेटेल, म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल. आणि ज्यावेळेस किंवा आपण जर y ची टर्म इलिमिनेट केली तर आपल्याला x ची टर्म भेटेल. आणि जर x ची टर्म भेटली तर एका इक्वेशन मध्ये टाकायचं, आपल्याला y ची टर्म भेटेल. y ची भेटली तर एका इक्वेशन मध्ये टाकून आपल्याला x ची टर्म भेटेल. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये एका टर्मला इलिमिनेट करायचं आणि त्यावरून दुसऱ्याची व्हॅल्यू काढायची, त्यानंतर ती व्हॅल्यू इक्वेशन मध्ये टाकायची आणि त्यापासून जे इलिमिनेट टर्म केली होती त्याची पण व्हॅल्यू काढायची. आता हे डिटेल मध्ये ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना त्यावेळेस एकदम क्लिअर होऊन जाईल. तर आपण स्टार्ट करू इलिमिनेशन मेथड ज्या मेथडवर एक्सरसाइज 3.4 आहे. तर आता या मेथड मध्ये फर्स्ट क्वेश्चन बघू. 3.4 साठी फर्स्ट क्वेश्चन काय आहे? Solve the following pair of linear equation by elimination method and substitution method. आता सबस्टिट्यूशन मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायला काहीच अडचण नाही, कारण आपण पूर्ण एक्सरसाइज सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह केली, त्यामुळे ते सॉल्व्ह करायला आपल्याला काहीच अडचण नाही. पण आपल्याला आतापर्यंत एलिमिनेशन मेथड नेमकी काय आहे किंवा त्याला सॉल्व्ह कसं करायचं हे माहित नाही. त्यामुळे आपण आता काय करू, एलिमिनेशनने पहिल्यांदा सॉल्व्ह करू, त्यानंतर सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह करू. तर आता आपल्याला फर्स्ट इक्वेशन आहे. तर फर्स्ट बघू आपण, फर्स्टचा आन्सर घेऊ. तर इक्वेशन फर्स्ट काय आहे? x प्लस y इज इक्वल टू 5 आणि सेकंड 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. तर यामध्ये लक्ष द्या, काय करायचंय आपल्याला, का आपल्याला एका टर्मला इलिमिनेट करायचं. इलिमिनेट कसं करू शकतो? जर यांना आपण सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला ती टर्म कॅन्सल होईल. पण त्यासाठी कंडिशन अशी का दोघांचे कोएफिशिएंट सेम पाहिजे. दोघांचे म्हणजे काय, जर आपल्याला x ला इलिमिनेट करायचं तर x बरोबर इथं जे कोएफिशिएंट आहे 2, तर या ठिकाणी मी x बरोबरचं कोएफिशिएंट 2 पाहिजे, तरच आपण त्याला सबट्रॅक्ट करून आपण हे कॅन्सल होईल आणि नंतर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल. किंवा आपल्याला जर y ला इलिमिनेट करायचं तर y चं कोएफिशिएंट सेम पाहिजे, त्यानंतर आपण सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन डिपेंड्स ऑन देअर साइन. जर अपोजिट साइन असतील तर ऍडिशन करणार आणि सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन करणार आणि अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. तर आता आपण बघू का यामध्ये याचं कोएफिशिएंट x चं कोएफिशिएंट 1 आहे आणि यामध्ये x चं कोएफिशिएंट 2 आहे. तर आपण अगोदर कोएफिशिएंट सेव्ह करू.
तर आपण काय म्हणतो, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2. काय केलं बघा, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे इक्वेशन 1 ला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. तर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघायचं, तर x आहे तर ते होईल 2x, नंतर प्लस y आहे तर ते होईल 2y, आणि इथं 5 आहे तर 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 10, कारण आपण LHS ला भी 2 ने मल्टिप्लाय करतो आणि RHS ला भी मल्टिप्लाय करतो, त्यामुळे त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. आणि हे झालं आपलं इक्वेशन 3. म्हणजे इक्वेशन 1 आणि 3 मध्ये काय केलंय, फक्त मल्टिप्लाय केलं 2 ने. आता हे दोन इक्वेशन वरून आपल्याला काय करायचंय, का x ला एलिमिनेट करायचं. का, कारण आपण x चे कोएफिशिएंट सेम केले. तर आता आपण इथं म्हणू इक्वेशन 2 मायनस, किंवा असं म्हणू शकतो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 3, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. आता हे लवकर लक्षात आलं नाही किंवा हे समजलं नाही तर सिंपल मध्ये तुम्ही असं लिहा, इक्वेशन 3 मायनस 2. काम संपलं. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 तुम्ही असं बी लिहिलं तरी चालेल. काही हे फ्रॉम वरून घोटाळा होऊ शकतो, म्हणजे नेमकं 3 मधून 2 मायनस करायचं का 2 मधून 3 मायनस करायचं हे आपल्याला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही सिंपल मध्ये घ्या इक्वेशन 3 मायनस 2. आता कोणाला विचार पडत का आम्ही 2 मायनस 3 केलं तर काही अडचण, काहीच अडचण नाही. हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही 2 मायनस 3 करा किंवा 3 मायनस 2 करा, तुम्हाला आन्सर सेम भेटणार. तर आपण इथं लिहिलं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3 म्हणजे 3 मधून 2 मायनस करायचं. तर 3 इक्वेशन कोणतं आहे बघा, तर हे आहे 2x प्लस 2y इज इक्वल टू 10. आता त्यामधून 2 मायनस करायचं, तर 2 काय आहे, 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं तर सगळ्यांचे साइन चेंज होणार. म्हणजे हे 2 याचं साइन होईल मायनस, हे प्लस आहे याचं साइन, हे मायनस आहे त्याचं साइन होईल प्लस, आणि इज इक्वल टू हे प्लस 4 आहे त्याचं साइन होईल मायनस 4. तर आता बघा आपल्याकडे काय होईल, तर 2x आणि हे मायनस 2x, कारण खालचे साइन जे आहेत ते आता त्याला लागले आहेत. तर 2 ते हे कॅन्सल झाले, 2x. आता 2y आहे आणि खालचं साइन बघा, वरचं नाही बघणार, खालचं प्लस 3y, 2y प्लस 3y म्हणजे 5y. लक्षात घ्या काय केलंय आपण यामध्ये, 2y आणि हे मायनसचं प्लस घेतले कारण साइन चेंज झालेले आहे, प्लस 3y म्हणजे 5y, आणि 10 मधून 4 गेले तर आपल्याला 6 भेटते. आता या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू भेटते y इज इक्वल टू 6/5. y इज इक्वल टू 6/5. आता ही व्हॅल्यू आपल्याला भेटली म्हणजे काय झालं, एकाची व्हॅल्यू भेटली तर दुसऱ्यामध्ये आपण टाकू शकतो. तर याला इक्वेशन मी 4 म्हणतोय. आता काय म्हणतात, पुटिंग this value in equation कोणते लिहा, 1 2 3 कोणता पण, तर आपण 1 म्हटलं. तर काय भेटेल आपल्याला, y ची व्हॅल्यू भेटली 6/5. तर या ठिकाणी x प्लस 6/5 इज इक्वल टू 5. काय होईल बघा, आता x इज इक्वल टू, आता 6 प्लस 5 आहे, 6/5 आहे, ते तिकडे गेल्यावर मायनस 6/5 होईल. हे 5 तर ऍज इट इज मायनस 6/5, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. 5 5 25 मायनस 6/5 म्हणजे हे होईल 19/5. ही व्हॅल्यू झाली x ची, आणि अशा प्रकारे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज भेटल्या. आता ही मेथड आहे, तर यामध्ये आपल्याला काय भेटलं, x ची व्हॅल्यू भेटली 19/5 आणि y ची व्हॅल्यू भेटली 6/5. ह्या दोन व्हॅल्यूज भेटल्या. आता आपल्याला फक्त इतकंच क्वेश्चन नव्हतं, आपल्याला एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथडनी पण सॉल्व्ह करायचंय. तर आता त्याच इक्वेशनला, त्याच दोन इक्वेशनला आपण सबस्टिट्यूशन मेथडनी पण सॉल्व्ह करू शकतो. तर आता इथं लिहिणार आपण सबस्टिट्यूशन मेथड. तर ही मेथड आहे, यामध्ये काय करतो, एकाची व्हॅल्यू
एकाची व्हॅल्यू काढतो आणि दुसऱ्यामध्ये पुट करतो. तर आता आपण ही जर लिहिणार फ्रॉम इक्वेशन डायरेक्टली ना, फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट 1 पासून काय भेटणार आपल्याला, एकाची व्हॅल्यू काढायची. तर मी x ची व्हॅल्यू काढतो. तर x इज इक्वल टू 5 आणि y तिकडे गेल्यावर होईल -y. तर 5 मायनस y. आता ही व्हॅल्यू काय करणार, हे पुढचं इक्वेशनला 5 नंबर देऊ आणि ही व्हॅल्यू पुट करणार सेकंड मध्ये. तर पुट इन this value in equation 2 काय होईल, we get, जर 2 मध्ये पुट केलं तर काय भेटतंय बघा, 2 आहे, x च्या जागेवर 5 मायनस y टाका, -3y इज इक्वल टू 4. आता काय होईल यामध्ये, 2 ने मल्टिप्लाय करा, 10 झालंय, 2 ने मल्टिप्लाय करा, -2y -3y इज इक्वल टू 4. आता यामध्ये व्हॅल्यू बघा, -3y -2y आणि -3y काय झाले, -5y. कारण सेम साइन असल्यावर ऍडिशन करतो आणि ते साइन देतो, म्हणजे -5y. आता इकडे लक्ष द्या, हे +10 आहे, तिकडे गेल्यावर -10 होतील, म्हणजे काय, इज इक्वल टू 4 आणि 10 तिकडे गेल्यावर -10. तर या ठिकाणी आपल्याला काय भेटते, -5y इज इक्वल टू -6. आता आपल्याला मायनस मायनस कॅन्सल करता येते आणि या ठिकाणी y ची व्हॅल्यू भेटते आपल्याला 6/5. आता ही व्हॅल्यू आपण कुठे पुट करणार, या 5 मध्ये. तर आता कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केलं तरी आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे, पण आपण यामध्ये पुट करणार. तर हे इक्वेशन 6 झालंय. तर इथं लिहिणार आपण, पुट इन दिस व्हॅल्यू in equation 5 we get काय भेटते बघा, x is equal to 5 minus 6/5. याला आपण काही नाही म्हणजे 1 लिहिला, 5 5 = 25 minus 6 1 = 6 आणि इथं 5 into 1 म्हणजे 5. तर हे आपल्याला भेटते 19/5 आणि हे झाली x ची व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला या केस मध्ये पण काय भेटले, दोन व्हॅल्यूज भेटल्या. एक लास्टला काय लिहिणार, x is equal to 19/5 आणि दुसरं काय भेटलं, and y is equal to 6/5. तर हे आपलं x is equal to 19/5 एलिमिनेशन मेथडनी, या ठिकाणी x is equal to 19/5 सबस्टिट्यूशन मेथडनी, y is equal to 6/5 एलिमिनेशन मेथडनी आणि y is equal to 6/5 सबस्टिट्यूशन मेथडनी. म्हणजे आपण कोणती पण मेथड यूज केली तरी आपल्याला आन्सर सेम भेटणार, हे यावरून प्रूव्ह होते. तर अशा प्रकारे आपण फर्स्ट क्वेश्चन संपवलाय. आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. यामध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन. आता सेकंड नंबर काय आहे, 3x + 4y = 10 आणि 2x - 2y = 2. काय काम करणार याच्यामध्ये, कोएफिशियंट. एक तर तुम्हाला x ला एलिमिनेट करायचा असेल तर x चं कोएफिशियंट या ठिकाणी आहे असे दोन. तर याला 2 ने मल्टिप्लाय करा, याला 3 ने मल्टिप्लाय करा, काय भेटेल, 6x भेटेल इथं आणि इथं 6x भेटेल. मायनस करा म्हणजे काय होईल, इथं जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 6x + 8y = 20 असं इक्वेशन भेटेल आणि इथं 3 ने मल्टिप्लाय केलं तर 6x - 6y = 6 असं आपल्याला इक्वेशन भेटेल. आणि याच्या बेसवर तुम्ही त्याचं सबट्रॅक्शन केलं, तुम्हाला एक y ची व्हॅल्यू भेटेल. ती व्हॅल्यू पुट केली एक इक्वेशन मध्ये, तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटेल. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आणि सबस्टिट्यूशन मेथड मध्ये तर काही नाही, एकाची व्हॅल्यू काढा आणि दुसऱ्यामध्ये पुट करा. तर हे तुम्हाला सोपं असल्यामुळे तुम्हाला होमवर्क राहील. तर सेकंड नंबरचं क्वेश्चन जे आहे लक्षात घ्या, सेकंड नंबरचं क्वेश्चन तुम्हाला होमवर्क राहील. आता आपण थर्ड नंबर कडे बघू. थर्ड नंबर क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी थर्ड नंबर लिहितो, त्याचं सोल्युशन साठी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात अगोदर लक्षात द्या, 3x - 5y - 4 = 0 आणि 9x = 2y + 7 हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. तर आपल्याला जर एलिमिनेशन मेथड यूज करायची तर इक्वेशन अशा टाइप मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, ax + by = c. म्हणजे काय, = च्या तिकडं जे कॉन्स्टंट नंबर आहे ते ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याने सोपं जातं. जर नाही ठेवलं काही अडचण नाहीये, तुम्ही तसं सॉल्व्ह करा तरी पण आन्सर भेटेल. तर आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण काय करणार,
का या ठिकाणी इक्वेशन जे 3 आहे 3x मायनस 5y आणि जे मायनस 4 आहे इकडं त्याला तिकडे घेऊन जातो म्हणजे ते होईल प्लस 4. तर आपल्याला अशा फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. कशासाठी? इलिमिनेशन साठी. तर मी या ठिकाणी लिहितो, अगोदर लिहितो इलिमिनेशन मेथड. तुम्ही पण ज्यावेळेस सॉल्व्ह करणार त्यावेळेस वरती लिहा का कोणती मेथड तुम्ही यूज करताय. तर या ठिकाणी इलिमिनेशन मेथड आहे आणि त्यासाठी फर्स्ट इक्वेशन भेटले. नंतर सेकंड काय आहे ते बघा. सेकंड आहे 9x आणि इक्वल टू च्या तिकडं y ची टर्म आहे. पण आपल्याला इक्वेशन मध्ये व्हेरिएबल तर एका साइडलाच पाहिजे, त्यामुळे मी 2y ला इकडे घेऊन येतो म्हणजे -2y आणि हे 7 तिकडे होते मी तिथेच ठेवले. तर हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. समजून घ्या, फक्त थोडं सिस्टमॅटिक वे मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. -4 ला तिकडे घेऊन गेलो होतो, +4 आले आणि 2y ला इकडे घेऊन आलो तर -2y आले. 7 ऍज इट इज ठेवलं. आता आपल्याला इलिमिनेशन मेथड आहे आणि आपल्याला माहित आहे याला कसं करणार तर कोएफिशिएंट सेम करण्याचा प्रयत्न करणार. हे लक्षात घ्या. इथं कोएफिशिएंट 5 आहे, इथं कोएफिशिएंट 2 आहे. जर आपल्याला त्यामध्ये सेम भेटत नाही तर काय करायचं, या इक्वेशनला जर तुम्हाला y चं कोएफिशिएंट सेम करायचं असेल तर खालच्या कोएफिशिएंटने वरच्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 2 नी वरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करा आणि 5 नी खालच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करा. इझिली तुम्हाला काय भेटून जाईल, सेम कोएफिशिएंट. पण हे y साठी झालं. मला जर x ला करायचं असेल तर x ला जर सेम करायचं असेल, मला इथं 3 दिसत आहेत आणि इथं 9 दिसतंय. मी जर ह्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 3 जा 9 म्हणजे खालच्या सारखं कोएफिशिएंट भेटून गेलं. मग आपल्याला काही अडचण नाही. तर मग आपण या ठिकाणी फक्त काय करणार, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3 काय भेटणार, वी गेट 3 3 जा 9x minus 5 3 जा 15y and 4 3 जा 12. हे झालं आपलं थर्ड इक्वेशन. क्लियर आहे. आता आपल्याला हे 9x सेम दिसते. तर आता आपण म्हणणार इक्वेशन 3 2. आता मागच्या ह्याच्यामध्ये 3 2 घेतला होता, आता 2 3 करू. म्हणजे असं दाखवायचंय का तुम्ही 2 3 करा किंवा 3 2 करा, इक्वेशन मध्ये काही चेंज होणार नाही, व्हॅल्यू मध्ये काही चेंज होणार नाही. तर इक्वेशन 2 3 करा. तर काय भेटतं इथं, 9x minus 2y is equal to 7. हे वरचं लिहिलं. नंतर खाली काय आहे, 9x minus 15y is equal to 12. जसं आहे तसं लिहिलं. पण आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन करायचंय. त्यामुळे मी काय करतोय का या ठिकाणी साइन चेंज करावी लागतील. तर मायनस, हे मायनसचं झालं प्लस आणि हे प्लसचं झालं मायनस. आता खालचे जे साइन आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आता 9 मायनस नाही, कारण खाली त्याला जे आहे मायनस आहे. -2y आणि +15y. तर +15 -2 म्हणजे +13, कारण मोठ्याचं साइन द्यायचंय. तर 13y हे लक्षात घ्या. आता मायनस वाला साइन राहिलं नाही, आता कोणतं झालं, प्लस साइन झालं. तर +15y -2y म्हणजे +13y. आणि या ठिकाणी जर 7 मधून 12 मायनस केले तर तसं तर होत नाही, तर 12 मधून 7 मायनस करा, ते भेटेल तुम्हाला 5. मोठ्याचं साइन द्या म्हणजे -5. तर या ठिकाणी तुम्हाला y ची व्हॅल्यू काय भेटेल, -5/13. ही झाली y ची व्हॅल्यू. याला इक्वेशन आपण 4 म्हणू. आता ही व्हॅल्यू काय करणार आपण, ही व्हॅल्यू आता आपण एका इक्वेशन मध्ये टाकणार. कोणत्या इक्वेशन मध्ये, आपण फर्स्ट मध्ये टाकू. तर पुट इन धिस व्हॅल्यू in equation first, we get काय भेटतंय आपल्याला, 3 आणि 3x as it is -5 आणि y च्या जाग्यावर काय भेटणार, -5/13 -5/13 ही व्हॅल्यू टाकली इज इक्वल टू 4. आता काय होईल बघा, 3x मायनस, आता मल्टिप्लिकेशन असलं तर न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर करतो, म्हणजे -5 इंटू -5 म्हणजे +25 आणि अपॉन 13 ऍज इट इज इज इक्वल टू 4. आता काय करणार, काय हे जे आहे त्याला इकडे घेऊन जाणार.
तर इथं आपल्याला भेटेल 3x इज इक्वल टू 4 मायनस आणि हे 25/13 कारण तिकडे गेल्यानंतर ते मायनस होईल. आता या ठिकाणी 13 4 जा 52 and minus 25/13 हे आपल्याला व्हॅल्यू भेटली. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 52 मायनस 25 तर हे भेटतंय 27/13 आणि जर या ठिकाणी जे 3 आहे ते मल्टिप्लाय इकडे गेल्यावर ते डिवाइड होईल म्हणजे या टर्मला ते मल्टिप्लाय होईल. तर आपण याला रिड्यूस करू शकतो. 3 1 जा 3 and 3 9 जा 27 तर आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली 9/13 म्हणजेच काय आपल्याला यापासून दोन व्हॅल्यूज भेटल्या. तर इट गिव्स x is equal to 9/13 and y is equal to -5/13. ह्या व्हॅल्यूज आपल्याला भेटल्या विथ द हेल्प ऑफ इलिमिनेशन मेथड. आता आपल्याला मेथड कोणती यूज करायची? सबस्टिट्यूशन मेथड. तर मी इथं लिहितो. आता काय लिहिणार? सबस्टिट्यूशन मेथड. काय होईल या मेथड मध्ये? काय आहे? एकापासून व्हॅल्यू काढायची आणि दुसऱ्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करायची. तर इक्वेशन 1 वरून डायरेक्ट लिहू आपण. तर फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट काय भेटते बघा 3x ची व्हॅल्यू काढू म्हणजे x ची व्हॅल्यू काढू. 4 इथं आहे -5 ला तिकडे घेऊन गेल्यावर काय होईल? +5y. आता कुणी म्हणणार 5y + 4 लिहा किंवा 4 + 5y चालतंय. आता यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू लागते तर काय भेटत ते x is equal to 4/5y 4 + 5y/3 ही व्हॅल्यू झाली. याला नंबर 6 देऊ आणि पुट इन this value in equation 2 1 पासून काढली ना तर 2 मध्ये पुट करू. काय भेटेल? we get 9 x च्या जागेवर टाका 4 + 5y/3 नंतर -2y is equal to 7. जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 3 1 जा 3 and 3 3 जा 9 अशी व्हॅल्यू भेटली. नंतर काय होईल? या ठिकाणी मल्टिप्लाय करणार 3 4 जा 12 नंतर 3 5 जा 15 y -2y is equal to 7. आता काय करणार का हे जे 12 आहे ते इकडे जातील विथ अपोजिट साइड म्हणजे -12 म्हणून आणि या ठिकाणी जे 15 आहे 15y -2y किती झाले? 13y. किती झाले ते? 13y आणि या ठिकाणी हे 7 ऍज इट इज आणि 12 तिकडे गेल्यावर -12 तर 13y आणि यामध्ये काय भेटणार आपल्याला 7 - 12 तर 12 - 7 करा 5 राहतात आणि त्यामध्ये मग मोठ्याचं साइन म्हणजे -5 तर y ची व्हॅल्यू काय भेटली? -5/13. तर ह्या केसमध्ये सबस्टिट्यूशन मेथड वरून आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटली? आता ही y ची व्हॅल्यू भेटली. आता ही व्हॅल्यू पुट करणार x मध्ये तर याला आपण नंबर देऊ 7 अँड काय म्हणणार इथं? आता या ठिकाणी जागा नाहीये त्यामुळे मी इकडे घेतोय. पुट इन this value in equation 6. समजून घ्या या स्टेप नंतरच मी इकडे लिहितोय. तर आता ते 6 मध्ये पुट केलं म्हणजे x ची व्हॅल्यू भेटण्यासाठी तर we get x is equal to 4 + 5 आणि y च्या जागेवर -5/13/3 काय होईल बघा? is equal to 4 as it is. आता 5 5 जा 25 पण प्लस मायनस असल्यावर -25 आणि /3 जसे आहे तसे आणि /13 जसे आहे तसे आणि /3 ॲज इट इज. जर यांचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 13 4 जा 52 तर आपल्याला काय भेटते 52 मायनस आता याच्या खाली काही नाही म्हणजे 1 तर इकडे -25/13 आणि हे जे 3 आहे ते त्याला /3 राहील म्हणजे किती झालं हे 25 तर हे 27 झाले आणि हे 3 याच्या बरोबर येतील म्हणजे 13 × 3 3 1 जा 3 3 9 जा 27 तर तुम्हाला आन्सर भेटतंय 9/13.
कशाची व्हॅल्यू भेटली आहे 9/13 x ची. तर मी असं लिहितो इथं 8 घेऊ x = 9/13. आता जर आपण चेक केलं तर या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू 9/13 भेटली होती इलिमिनेशन मेथडने. या ठिकाणी पण आपल्याला x ची व्हॅल्यू 9/13 भेटली. नंतर y ची व्हॅल्यू -5/13, या ठिकाणी -y/13, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या. ती वाटलं तर आपण x ची व्हॅल्यू इथं लिहू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला काय भेटते काय x ची व्हॅल्यू 9/13 भेटते. कुठे भेटली ती या ठिकाणी भेटली. इथं जागा नव्हती त्यामुळे इकडे लिहिलं. तुम्ही याच्या खालीच लिहिणार and y = -5/13 इन दॅट. आता या दोन्ही मेथड मध्ये आपल्याला हे समजलं का मेथड कोणतीही असो आपल्याला आन्सर सेम भेटणार. तर अशा प्रकारे आपण थर्ड नंबरचा क्वेश्चन संपवलाय. आता आपण लास्ट क्वेश्चन बघू. आता लास्ट क्वेश्चन फोर्थ नंबर एलिमिनेशन मेथड आहे आपल्याकडे. काय इक्वेशन आहे x/2 प्लस 2y/3 = -1. पहिला तर आता हे सिंपल फॉर्म मध्ये नाही त्यामुळे आपण याला सिंपल फॉर्म मध्ये लिहून देऊ अगोदर. तर काय भेटेल आपल्याला इथं एलसीएम जर आपण बघितलं 3 × 2 म्हणजे 6 होईल. 3 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर 3x भेटते. 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर 4y भेटते आणि या ठिकाणी -1. तर हे जे खाली 6 आहे त्याला तिकडे मल्टिप्लाय ते तिकडे घेऊन गेलो तर ते मल्टिप्लाय होईल म्हणजे इक्वेशन भेटेल 3x + 4y = -6. आता हे आपलं इक्वेशन झालं. याला इक्वेशन नंबर 1. आता नंतर सेकंड बघू. या ठिकाणी आहे नाव x - y/3 = 3 हे गिवन आहे. याला पण आपण काय करणार सिंपल फॉर्म मध्ये आणण्याचा प्रयत्न करणार. काय भेटेल 3 ने जर एलसीएम बघितलं तर 3 भेटते. 3 ने इकडे मल्टिप्लाय केला तर 3x - y = 3. तर काय होईल 3x - y = 3 3 9 आणि आपल्याला हे जे भेटलंय ते आहे सेकंड इक्वेशन. आता आपली मेथड कोणती आहे एलिमिनेशन मेथड. आणि या मेथड मध्ये काय करतो तर कोएफिशिएंट सेम करतो. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर x चा कोएफिशिएंट 3x आहे. या ठिकाणी x चा कोएफिशिएंट 3x आहे. दोन्ही सेम आहे त्यामुळे आपण डायरेक्ट आता याचं सबट्रॅक्शन करणार. तर या ठिकाणी आपण काय करू का इक्वेशन 1 - इक्वेशन 2 वी गेट काय भेटते बघा 3x + 4y = -6 आणि या ठिकाणी 3x - y = 9. दोघांचं सबट्रॅक्शन आहे. साइन काय होतील चेंज होतील. या ठिकाणी प्लस आणि या ठिकाणी मायनस. लक्षात घ्या सबट्रॅक्शन कधी करतो आणि ऍडिशन कधी करतो. ज्यावेळेस दोघांचे साइन सेम असतील त्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करणार. ज्या वेळेस अपोजिट साइन असतील म्हणजे दोघांपैकी एक मायनस आणि एक प्लस असेल त्या केस मध्ये आपण ऍडिशन करतोय. तर आता या ठिकाणी सबट्रॅक्शन करतोय त्यामुळे सगळ्यांचे साइन चेंज झाले. जर ऍडिशन करतोय तर कोणाचे साइन चेंज होणार नाही. साइन ऍज इट इज राहतील. आता पहिलं का 3x तर कॅन्सल होतील. आता या ठिकाणी 4y आणि आता हे सिम्बॉल नाही हे साइन नाही घ्यायचंय आपल्याला खालचं साइन घ्यायचंय. तर 4y + y म्हणजे 5y. लक्ष द्या काय आहे 4y + y म्हणजे 5y आणि या ठिकाणी -6 आणि -9 म्हणजे -15. -6 -9 म्हणजे -15 आणि या ठिकाणी y = -15/5. 5 × 5 5 × 3 = 15. तर y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली -3. हे इक्वेशन याला 3. आता ही व्हॅल्यू पुढे पुट करणार दोघांपैकी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये. आता 2 मध्ये पुट करू. तर पुट इन this value in equation 2 we get काय भेटते आपल्याला बघा 3x मायनस y च्या जागेवर -3. हे लक्षात घ्या या ठिकाणी मायनस आहे आणि याची पण व्हॅल्यू मायनस आहे त्यामुळे ब्रॅकेट घेतलंय = 9. आता 3x मायनस मायनस +3 = 9. 3x आता इकडे 9 आहे
आणि हे 3 तिकडे गेल्यावर -3 होईल म्हणजे 3x इज इक्वल टू 6. तर आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली बघा, x इज इक्वल टू हे 6/3 कारण हे 3 मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल. 3 1 3 3 2 6 तर x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 2 आणि हे झालं आपलं 4th नंबर इक्वेशन. म्हणजे काय भेटलं आपल्याला का या ठिकाणी आपल्याला x इज इक्वल टू 2 भेटलं आणि y इज इक्वल टू -3 भेटले. आता आपल्याकडं आता या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची. तर या ठिकाणी बघा सबस्टिट्यूशन मेथड साठी तुमच्याकडे 2 इक्वेशन आहे. आता हे सॉल्व्ह करण्याची गरज नाही. कोणते 2 इक्वेशन 1 आणि 2 यावरून कोणत्या पण एका इक्वेशन वरून दुसऱ्याची व्हॅल्यू काढा आणि ती एका इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. तर हे तुमच्यासाठी सबस्टिट्यूशन मेथड हे होमवर्क राहील. सबस्टिट्यूशन मेथड होमवर्क राहील आणि त्यासाठी जे तुम्ही इक्वेशन घेणार ते इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आहे. हे लिहिण्याची काही गरज नाही. डायरेक्ट तुम्ही इक्वेशन फर्स्ट म्हणजे कोणतं लिहिणार 3x + 4y = -6 आणि इकडे आहे 3x - y = 9. तुम्हाला जर सिंपल वे मध्ये करायचं असेल तर y ला फक्त इकडे घेऊन जा, 9 ला इकडे घेऊन या म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल. काय भेटेल बघा 3x 9 ला इकडे आणल्यावर -9 = y. आता ही व्हॅल्यू भेटली आणि ही व्हॅल्यू फक्त याच्यामध्ये पुट करा, तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटेल आणि ती व्हॅल्यू नंतर यामध्ये पुट करा, y ची व्हॅल्यू भेटेल आणि व्हॅल्यू जे भेटणार ते सेम असणार. x = 2 आणि x = -3. तर अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 3.4 चं फर्स्ट क्वेश्चन संपवलं. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचे क्वेश्चन बघू. थँक्यू.